आहेत, नितीन जबडे सर आहेत, बंटी केरकर सर आहेत. तर पंचांबद्दल काय सांगू शकतोस तू? खूपच चांगली अंपायरिंग झाली आहे कालपासून. एकदम अचूक निर्णय आणि ठाम मत. परंतु एक नाव घ्यायचं बाकी राहिलं. तुमच्या संघात जर पाहायला गेलं तर अगदी सर्वात लहान खेळाडू, नुकतंच ज्याचं कॉलेज पूर्ण झालं आहे, 12वीमध्ये नुकताच एक विद्यार्थी पास झाला आहे आणि आज मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर वायरकर आहे. सागर वायरकरकडून काय असेल अपेक्षा? सागर वायरकर नेहमीच एक चांगला गोलंदाज आहे आणि खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. त्याच्याकडून आज ही अपेक्षा आहे की त्याने खूप चांगली गोलंदाजी करावी आणि क्षेत्ररक्षणमध्ये त्याचा हात कोणी पकडू शकत नाही, तर तो नेहमीच क्षेत्ररक्षण चांगलं करतो. तर त्याने ह्या आपल्या दोन्ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात एवढीच अपेक्षा आहे. ओके, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊया. धन्यवाद अक्षय. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. निखिल पराडकर आणि देवेन बोगटे ही सलामीची जोडी आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. 5 षटकांचा सामना आहे. आपण सामन्याला सुरुवात करूया. उपस्थित सर्व खेळाडू, तमाम रसिक प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा समालोचन कक्षातून स्वागत. विजय दळवी साहेब, राजेश तेली विनंती, आपण मान्यवर कक्ष स्थानापन्न व्हा. मैदानावरती खास राकेशने अनिरुद्धसाठी प्रोटेक्शन मागवले. झेड+ सिक्युरिटी आहे. वैभव कौठणकर बॉडीगार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव कौठणकर, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? यस, ओके. स्पर्धेदरम्यान एक गोड मंजूळ आवाज, स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागर कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर. येस सर, डावाला सुरुवात होते. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित डिचोलकर आहे. स्ट्राईक एंडवरती निखिल, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय देवेन बोगटे. ही सलामीची जोडी आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना आहे. अर्थातच जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीत प्रवेश करेल, अर्थातच क्वालिफाय करेल या गटातून. चला लवकर सामन्याला सुरुवात करूया. अच्छा, रजनीतील पहिला सामना स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतो श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचे फलंदाज निखिल पराडकर, त्यांच्या जातीने नॉन स्ट्राईक एंडवरती देवेन बोगटे आहेत. गोलंदाज अमित डिचोलकर.
पहिला चेंडू आकुटप्प्या चेंडू होता, त्याच्यावरती एक चांगला फटका आलाय. गोशंकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. एक धाव सिंगल कंप्लीट. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश केला गेलाय. फलंदाज निखिल यांच्याकडून 50-55 धावांचं आव्हान यावेळी मात्र मैदानावर विचार करायला गेले तर पुरेसं असेल, कारण थोडंसं आउटफील्ड स्लो झालंय. पावसाचा प्रभाव मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु तुम्हाला मोठे फटके देखील अंमलात आणावे लागतील. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेत संघिक धावसंख्येचा श्री गणेश फलंदाज निखिल पराडकर यांच्याकडून. नॉन स्ट्राईक एंडवरती देवेन बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा अमित. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका, परंतु ते थोडंसं फंबल झालं. क्षेत्ररक्षक रोहित वायरकर यांच्याकडून ते सिंगल तर कंप्लीट केली गेली, परंतु हे हाफ चान्स तुम्हाला सोडायचे नाही आहेत मैदानात. एक एक धाव वाचवायची आहे मैदानात, एक एक धाव बनवायची आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या डावात कमीत कमी धावांमध्ये रोखाल, त्याचा फायदा दुसऱ्या डावात तुम्हाला धावांचा पाठलाग करताना होणार आहे. स्ट्राईक एंडवरती देवेन फुलटॉस चेंडू, सुरेख फटका आलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि यावेळी ओमकार देऊलकरचं कमालीचं क्षेत्ररक्षण. काही क्षण फुटबॉलचा सामना मैदानावरती वाटू लागला. पायाने चेंडू अडवल्या ओमकार देऊलकरने. 2 धावा आपल्या सांघिक हितासाठी रोखल्या आहेत. आपल्या रोहित स्पोर्ट वायरकरवाडी क्रिकेट संघासाठी 2 धावा रोखल्या आहेत. सांघिक धावफलक पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 तर बनले आहेत धावफलकावरती. यावेळी मात्र समोरच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात देवेन लोडबे आलेत, परंतु धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहेत. सिंगल डबलवरती भर पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा बनले आहेत धावफलकावरती. एक भागीदारी बिल्डअप करायची आहे या संघाला. यावेळी मैदानात जर विचार करायला गेलं तर सिंगल डबलवरती देखील जास्त भर पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचा. यावेळी मात्र ऑफस्टिक वरचा चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका. क्षेत्ररक्षक सतीश लोडबे पुन्हा एकदा फंबल झाले आहेत. यावेळी मात्र ज्या ठिकाणी धावा नव्हत्या त्या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा यशस्वी झाला आहे आणि या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावफलक पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजासाठी हात खोलण्याची मुभा असते. त्या षटकात मात्र झकडबंद करणारी गोलंदाजी आपण पाहतोय अमित डिचुलकर यांची. एक एक चेंडू मात्र निर्णायक हाताळतायत. यावेळी पहिले 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूत अवघ्या 6 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत त्यांनी. शेवटचा चेंडू, पुढे सरसावट टोलवण्याचा प्रयत्न. बॅटची कट, लेमन कट, रुबी कट, चायना कट. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात. यष्टीरक्षक चेंडूवर जाऊन ताबा मिळवून फेकी करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना असेल भगवती आंबरड आणि दशावतार योद्धा अनाव. आपल्याला नाणेफेकीच्या दृष्टीने पहिला पुकार. भगवती आंबरड आणि दशावतार योद्धा अनाव, वैभव परब आणि गौरव हिरलेकर आपण आपल्या संघ साथीदारांसहित तयार राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक पाहिलं तर 7 धावा बनल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सागर वायरकर. अचूकतेचं माहेरघर सागर वायरकर अशी ओळख आहे. श्री साईरत्न वॉरियर्सचा कट्टा क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत मैदानात. सर्व संघ टायमरकडे देखील लक्ष असू द्या. यावेळी मात्र सुरेख फटका. टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देवेन लुडबे झेल खाली आलाय. सागर वायरकरने आल्या आल्या आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय.
जी भागीदारी रचली जात होती मैदानावरती सिंगल डबलवरती जो भर दिला जात होता तो कुठेतरी क्षमवण्याचं, शांत करण्याचं, थांबवण्याचं काम सागर वायरकर यांनी केलंय. षटक क्रमांक 2ची सुरुवात चांगली झाली आहे. एक गडी बाद केला गेलाय. अर्थातच सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 7 असं धावफलक आपण पाहतोय. नवीन फलंदाज क्रमांक 3 शेखर प्रभू. कालच्या दिवसात शेखर प्रभूचं अष्टपैलुत्व पाहायला मिळालं, परंतु आजच्या दिवसात देखील तीच कामगिरी अपेक्षित शेखर प्रभू यांच्याकडून देखील असेल. परंतु तो विरोधात विचार केला सागर वायरकर यांचा तर सागर वायरकरने पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळवली आहे, आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. त्यामुळे सागर वायरकरचा आत्मविश्वास देखील प्रबळ झालाय, द्विगुणित झालाय. आणि पहिल्या चेंडूवर जर गोलंदाजाला सफलता मिळाली किंवा निर्धाव चेंडू आला तर येणारे 5 चेंडू हे गोलंदाज मात्र कॉन्फिडन्सने हाताळू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गोलंदाजी करणारा सागर वायरकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, प्रदीर्घ असा अनुभव आहे. तो अनुभव तुम्हाला मैदानावरती कामी आणावा लागेल. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा शेखर प्रभू खेळण्यासाठी सज्ज होतील. पहिला चेंडू असेल शेखरसाठी. षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 2 चेंडू घेऊन गोलंदाज सागर. ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, त्याला मात्र सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट, कारण चांगला चेंडू होता. त्या चेंडूवरती मोठा फटका खेळला असता तर आत्मघातकी फटका देखील होऊ शकला असता. त्यामुळे शेखरने मात्र सन्मान देत सिंगल धाव घेण्यात धन्यता मानली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती. स्वतः कर्णधार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आपल्याला अनिरुद्ध ढोलम. स्ट्राईक एंडवरती निखिल जो सलामीला आलाय. निखिलकडे देखील क्षमता आहे मोठे बटके खेळण्याची. आणि आमच्या खेळपट्टीचा जर विचार केला तर आतापर्यंत डावकुराताच्या फलंदाजांसाठी पोषक ठरणारी ही खेळपट्टी आहे. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर असणारा चेंडू खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न आणि रोहित वायरकर मात्र यावेळी चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी त्याचे शर्तीचे प्रयत्न. रोहित वायरकरला आज चेंडू जवळ सुद्धा येत नाही आहे. तोपर्यंत 3 धावा घेतल्या गेल्या. संध्याकाळच्या सत्रात होणारी धावांची लयलूड, धावांची चोरी आपण मैदानात पाहतोय. तीन धावांनी सांघिक धावफलक 11 धावा धावफलकावरती. एक वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सागर वायरकर यांचा, त्याच्यावरती मात्र लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं गेलं. निखिल यांच्याकडून चांगला फटका आला, त्या फटक्याचं रूपांतर 3 धावांसाठी आणि सांघिक धावफलक मिनी निल्सन फिगर 1 गडी बाद 11. यावेळी मात्र ऑब्रेक प्रकारचा चेंडू, त्याच्यावरती तेवढंच चांगलं पॉईंट क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण सतीश लुडबे यांच्याकडून सिंगल घेण्यापासून रोखू शकत नाही आहे. सिंगल डबलवरती भर आहे. आतापर्यंत पाहिलं तर निर्धाव चेंडू येऊ शकले नाही आहेत, कारण सिंगल डबलवरती दोन्ही फलंदाजांचा भर आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 12 धावा. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आहे आतापर्यंत. 4 चेंडूत 5 धावा खर्च केल्या आहेत, 1 गडी बाद केलाय. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, त्याच्यावरती तेवढंच चांगलं पॉईंट क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक वैभव वराडकर, चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका धावीने सांघिक धावफलक परावर्तित 13 धावा. म्हणजे दुसऱ्या षटकाची सांगता करणाऱ्या एका चेंडूचा खेळ अजून बाकी आहे मैदानात. गोलंदाज सागर वायरकर. प्रेक्षक वर्गातून आवाज येऊ लागलाय सागर एक चेंडू चांगला, कारण सागरची ही खासियत आहे. सागर अचूक त्याचं माहेरघर म्हणून सागर वायरकर यांची गोलंदाजी ओळखली जाते. गोलंदाज मात्र थोडेसे दूर राहिले. झेल उडाला होता, प्रयत्न चांगले केले होते. हाफ चान्स होता, परंतु हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतील, जेणेकरून एक एक धाव महत्त्वाची आहे, एक एक झेल महत्त्वाचा आहे आपल्या संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती. समालोचन कक्षात आमचे जवळचे मित्र, साथी, सहयोगी समालोचक ज्यांचा आजच्या रजनीत आपण आवाज ऐकणार आहोत, विशाल फाटक सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. वेलकम सर.
स्टॅकेंडवरती निखिल असेल, गोलंदाजच्या आक्रमणावरती पुन्हा एकदा अमित डिचोलकर. कोणताही बदल नाही आहे गोलंदाजीत. ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं तोच गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ज्यांनी आता नुकतंच दुसरं षटक हाताळलं, सागर वाईरकर लॉंग ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. स्टॅकेंडवरती पुन्हा एकदा निखिल. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कट आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपला गेलाय. प्रथम मिस्त्री याच्याकडून गडी बाद होतोय, म्हणजे तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील गडी बाद करण्याने होते. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. जी सागर वाईरकरने सुरुवात करून दिली त्याच प्रकारची सुरुवात अमित डिचोलकर यांची देखील. दोन्ही सलामीवीर पहिल्या दुसरी खुर्चीचे मानकरी. पहिल्यांदा बाद झाला होता बॅटर देवेन बोगटे आणि त्यानंतर निखिल पराडकर बाद होतोय. आणि निखिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पायरोव करताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम धामापूर तुषार धामापूरकर. सर्व संघ सर्व खेळाडू आपण सूचनेकडे लक्ष द्या. अगदी आजच्या दिवसात शेवटचा सामना झाल्यानंतर उद्याच्या सामन्यांचे ड्रॉ केले जातील. जे 6 संघ क्वालिफाय होतील त्यांचे कशा प्रकारे क्वार्टर फायनल सामने होतील त्याचा ड्रॉ आजच्या रजनीत केला जाईल याची देखील आपण नोंद घ्या. यावेळी मात्र आल्या मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फटका सुरेख आलाय. थोडंसं आउटफील्ड स्लो झालंय त्यामुळे सिंगलवरती भर असेल. कालच्या रजनीचा विचार केला तर हे फटके देखील सीमारेषे जवळ जात होते, परंतु आजच्या रजनीत थोडंसं कठीण होऊ लागलंय. थोडासा पाऊस पडला आणि त्यानंतर आउटफील्ड थोडीशी दब झाली आहे, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण झालं आहे. फलंदाजांसाठी थोडीशी मात्र कसरत असेल या मैदानावरती. सांघिक धावफलक आपण पाहतोय 16 धावांवरती स्थिरावलाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. स्ट्रायकेटवरती बॅटर शेखर प्रभू मॅन फ्रॉम काळसे. शेखरला देखील आतापर्यंत थंड ठेवण्यात आलाय. यावेळी चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू त्याच्यावरती सजलेला हा फटका. देवेन लुडबे आलेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्येत 1 ने भर. सांघिक धावफलक 17 धावा. एका धावेचा बदल धावफलकावरती, एका धावेचा चेंज, एका धावेचं परिवर्तन आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती. आतापर्यंत पाहिलं तर एकही चेंडू निर्धाव आला नाही आहे. फक्त 2 गडी बाद झाले, त्या चेंडू फक्त निर्धाव आलेत. अतिरिक्त मात्र सिंगलवरती जास्त भर दिलाय. म्हणजे प्रत्येक चेंडू हा सांघिक हितासाठी लाख मोलाचा आहे हे जाणलं आहे साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाने. यावेळी मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलसाठी मात्र नकार. एका धावेने सांघिक धावफलक पुन्हा एकदा 18 धावा धावफलकावरती. चांगलं स्टेअर केलं आहे चेंडूला. 1 धाव मिळेल. पॉईंटमध्येच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सतीश लुडबे यांना. चांगली फेकी देखील त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी षटक क्रमांक 3 मार्गस्थ. षटकाची सांगता करणारा अमित डिचोलकर यांच्या स्पेलची सांगता करणारा चेंडू असेल बाकी. पहिल्या 3 षटकांचा जर विचार करायला गेला तर या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या चेंडूवर किती धावा घेतल्या जातील. तुषार धामापूरकरने सन्मान दिलाय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास झालाय. वैभव वराडकर दूरवरून आले. चेंडूने वळसा घेतलाय. बॅकअप देखील होतं. रोहित वाईरकर. सिंगल कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 6 ते 7च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. 20 धावा. पहिले 18 चेंडूत 20 धावा बनल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 12 चेंडूत किती धावा बनतील पाहावं लागेल. आता मात्र एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम ही पत्करावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल. दोन्ही संघ चला नाणेफेकीसाठी या. भगवती आंबरड आणि दशावतार योद्धा नाव.
स्ट्राईक एंडवरती बॅटर असतील तुषार, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शेखर प्रभू यांना. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम आमरड प्रथम मेस्त्री गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. अगदी अल्पावधीत टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे नाव देखील वलयांकित होऊ लागले. प्रथम मेस्त्री भगवती आमरड क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा हा गुणवान खेळाडू सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग स्तरावरती देखील आपल्या चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. सिंगल बनली आहे, एका धावेने सांघिक धावफलक देखील 21 धावा. स्ट्राईक एंडवरती बॅटर शेखर प्रभू. शेखरला देखील जोखीम पत्करावी लागेल मैदानावरती. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 11 चेंडूत तुम्हाला 20-25 धावा अजून येणं खूप गरजेचं असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सतीश लोडबे आहेत, त्यानंतर अनिरुद्ध डोलम आहे, समीर पेडणेकर आहे, म्हणजे फलंदाजीचा भरणा देखील प्रतिस्पर्धी संघाजवळ देखील आहे. यावेळी मात्र आकुटप्प्या चेंडू, त्याच्यावरती सजलेला हा फटका चेंडू, शॉर्ट पोल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल चेंडू सीमारेषा पार आलाय. साई स्पोर्ट आजच्या रचनेतील पहिला षटकार फलंदाज शेखरच्या बॅटमधून आलाय. परफेक्ट मिडल झाला होता, बॅटच्या रडारवरती चेंडू आला, त्याला मात्र मधोमध घेतला आणि त्यानंतर थेट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून टोलावून दिलाय. 6 धावांसाठी काऊ कॉर्नर क्षेत्रात आला हा षटकार आपण पाहिला. षटकाराने सांघिक धावफलक 27 धावा. भगवती आंबरेडकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये प्रथम मेस्त्रीच्या या ठिकाणी पुरस्कृत केले जाते. स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमधून एक आताच नुकता आगाज केला गेलाय असा बॅटर आपण पाहतो. यावेळी मात्र ज्यावेळी पारितोषिक लावलं त्यावेळी एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय प्रथम मेस्त्री यांनी. ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा हव्या शेखर प्रभू याचा अंगलटी आलाय. सुरेख यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे अनिरुद्ध डोलमने टिपलेला हा झेल यावेळी मात्र परतावं लागतंय फलंदाज शेखर प्रभू याला. नवीन फलंदाज मैदानात, डावकुराताचा अजून एक विस्फोटक बॅटर मैदानात दाखल होतोय, गुरुप्रसाद राऊळ. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, पंचांचा एकात बाहेर नोचा इशारा आलाय, म्हणजे येणारा चेंडू देखील फ्री हिटची नामी संधी असेल. गोलंदाज प्रथम मेस्त्रीवरती कोणतं दडपण असेल, कारण पाहिलं तर एक षटकार आला, त्यानंतर एक गडी देखील बाद केला गेलाय. मैदानावरती सर्व काही हलबेल चालू आहे, सुस्थितीत चालू आहे, तरी देखील प्रथम मेस्त्री काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता आणि त्याहीपेक्षा फ्री हिटचा चेंडू आहे. गुरुप्रसाद राहुलसाठी ही नामी संधी होती, फुलटॉस चेंडू होता. चेंडूचा प्रवास नोमॅन्स लँडमध्ये झालाय. डबलसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न सागर वाईरकरने काहीतरी वेगळं केलं. ही सर्व उत्तरं ज्या चुका तुम्ही मैदानात आता करणार आहे त्या सर्वाची उत्तरं तुम्हाला बाहेर गेल्यानंतर राकेश वाईरकर देणार आहे. तत्पूर्वी राकेश शांत आहे, कारण आमचा राकेश हा फक्त मॅचमध्ये लक्ष केंद्रित करून आहे. सांघिक धावफलक आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून 2 चेंडूंचा किंबहुना खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना यावेळी गुरुप्रसादच्या बॅटमधून मोठा फटका फसलाय. ओमकार देऊलकरच्या हातात चेंडू विसावा घेतोय आणि यावेळी आल्या पावली देखील माघारी जावं लागतंय बॅटर गुरुप्रसाद राऊळ याला. वैयक्तिक 2 धावा त्याच्या बॅटमधून सांघिक हितासाठी.
साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा फलंदाज यावेळी बाद होतोय. एकूण 12 संघ या स्पर्धेत दाखल झालेत. श्री लिंगेश्वर गुरामवाड कट्टा प्रवीण रावले सुभाष गिरकर यांच्या मालकीचा, तर सविता ट्रेडर्स पप्पी मुनगेकर आणि दादू करावडे. साई स्पोर्ट कट्टा संघाचा विचार केला तर विनय मटकर, त्यानंतर शिवारी ओरोस, रवी कदम बुवा, रोहित स्पोर्ट वायरकरवाडी, राकेश वायरकर, दशावतारोद्दा, संतोष बागवे, RCC सुनावरे, ट्रिपल S मकरंद परब, गिरेश्वर नांदोस, विनोद पार्टे, भगवती आमरड, प्रशांत मेस्त्री, विजू दळवी, श्री साईरत्न वॉरियर सागर साळगावकर, विलास बांदेकर, अवनी स्पोर्ट नानू पेंडुरकर आणि DCC वायरी वैभव साबन या सर्व 12 संघ मालकांचे आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. नो बॅटर मैदानात विकास जबडे, मॅन फ्रॉम पराड विकास जबडे यावेळी मैदानात दाखल झालेत. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी आतापर्यंत वाखाणण्याजोगी कामगिरी, 1 षटकार आला, त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी 2 गडी बाद केलेत. यावेळी आल्या आल्या खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही, चेंडू थेट बॅट आणि पायाच्या मधून यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. आल्या पावली माघारी जावं लागतंय. फलंदाज विकास जबडे याला नाराज असतील. विकास जबडे देखील आपल्या फलंदाजीवरती सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षित उसळी हवी होती बॅटरला ती उसळी नव्हती या चेंडूला, त्यामुळे फलंदाज देखील बीट झाले आहेत. अजून एक गडी बाद होतोय. 5 गडी बाद सांघिक धावफलकाचा जर विचार केला तर 30 धावा धावफलकावरती षटकाची सांगता होते. 4 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद, 30 धावा, एकूण 600 रुपये या ठिकाणी जमा केले गेले आहेत भगवती आंबरड यांच्याकडून प्रथम मेस्त्रीसाठी. कट्टा आमचे शुभचिंतक सन्माननीय उद्योजक बाळा मुसळे काका यांचं या ठिकाणी आगमन झाले. विनंती आहे साहेब आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. चांगली गोलंदाजी प्रथम मेस्त्री यांची, परंतु शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी यावेळी गोलंदाज सतीश लोडबे यांच्यावरती. नवीन फलंदाज विवेक जबडे नॉन स्ट्राईक एंडवरती, जर स्ट्राईक एंडवरती असतील तुषार धामापूरकर. आतापर्यंत पाहिलं तर या षटकात 10 धावा खर्च जरूर केल्या, परंतु 3 गडी देखील गोलंदाजांनी बाद केले. सतीश लुडबे पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बराच बाहेर, पंचांनी मात्र हा चेंडू अवैध ठरवलाय, दंडित केला गेलाय. अवांतरचा इशारा आलाय. धावसंख्येत 1 ने भर होईल. सांघिक धावफलक 31 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. यावेळी मात्र परफेक्ट मिडल झालाय चेंडू. चेंडू मात्र हवाई यात्रेला स्वागत केलं गेलंय. गोलंदाज सतीश लुडबे यांचा एक मोठा आघात केला गेलाय तुषार धामापूरकर याच्याकडून. शेखर प्रभू बाद झाल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी धावसंख्या थांबेल, परंतु तुषारने ज्याप्रमाणे शेखरने धाव सोडला तिथून तुषारने जबाबदारी घेतली आहे आणि तुषार आता मैदानावरती आश्वासक फटके खेळू लागलाय. 37 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सतीश लुडबे. सतीश मध्ये देखील क्षमता आहे, कोणत्याही क्षणी वापसी करू शकतो हा गोलंदाज. क्षेत्ररक्षक आले आहेत त्या ठिकाणी, डीपमधून परतीची फेक होईल तोपर्यंत मात्र डबल कंप्लीट झाली आहे. एकेरीचं रूपांतर हे जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे पडलेली पावलं ही मात्र सक्सेस देऊन जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 39 धावा. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी रुपेश वायरकर, ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मात्र कंप्लीट झाली आहे. 39 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण सागर वायरकर ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा जबरदस्तीची फेक आणि तुषार धामापूरकर साठी ही धोक्याची घंटा वाजली आहे. सागर वायरकर हे नाव का चर्चेत आहे? त्याचं ज्वलंत उदाहरण अतिशय चप्पळ सागर आणि त्याहीपेक्षा ताबा मिळवल्यानंतर काही क्षणांमध्ये चेंडूचा परतावा थेट गोलंदाजाच्या हातात करण्यात आलाय. चला भगवती आंबरड आणि दशावतारोद्धा नाव नाणेफेकीसाठी या.
सांघिक धावफलक 40 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानात नीरज चव्हाण. नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती विवेक जबडे. नीरज चव्हाणच्या फलंदाजीचा जर विचार करायला गेला तर सध्याच्या मोसमात नीरज देखील चांगली फलंदाजी करू लागलाय. यावेळी मात्र विवेकने देखील चांगला चेंडूला दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबल साठी प्रयत्न. सागर वायरकर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन परतीची फेक, परंतु प्रॉपर कलेक्शन नाही आहे. गोलंदाजाचं लक्ष नव्हतं फेकी जवळ. ही फेकी पकडणं कठीण. कालच्या दिवसापासून काय झालंय सतीश लुडबे यांना विचार करावा लागेल. राकेश वायरकर म्हणत एक विचार करत असतील की सतीशकडून खूप साऱ्या अशा अपेक्षा फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात, परंतु सतीश लुडबेने नाराज केलाय. ठीक आहे, परंतु येणाऱ्या वेळेत सतीशला ह्या चुका देखील सुधाराव्या लागतील, कारण आपण डू ऑर डायचा सामना खेळतोय. इथून पुढे जिंकणारा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल, परंतु जो संघ पराजित होईल त्याला इथून पुढे संधी नसणार आहे. यावेळी चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अमित डिचोलकर. परतीची फेक तेवढीच अप्रतिम. अनिरुद्ध ढोलाम यष्टीरक्षकाच्या हाताने मध्ये, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहेत. आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे. चला 1 मिनिट बाकी आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला. आणि शेवटच्या एका चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. वेळेकडे देखील लक्ष असू द्या. तुमच्या मनगटात घड्याळ आहे, परंतु वेळ थांबवण्याची ताकद आपल्या मनगटात नाही आहे. एक चांगला फटका आलाय शेवटच्या चेंडूवरती. अमित डिचोलकर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. परतीची फेक झाली आहे, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा पैकी नॉन स्ट्राईक एंडवरती रेड सिग्नल. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. 2 धावांनी सांघिक धावफलक 46 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू 47 धावांची गरज असेल रोई स्पोर्ट वायरकरवाडी क्रिकेट संघाला. भगवती आंबरड कर्णधार आणि दशावतार दास कर्णधार. चला आपण नाणेफेक करून घेऊया. लाईटमन आपली या ठिकाणी आवश्यकता आहे. लाईटमन चला दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. 30 चेंडू विजयासाठी 47 धावांची गरज आहे. 30ला 47 बनवायची आहे. डू ऑर डायचा सामना आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल ऐकूया आवाज मॅन फ्रॉम वेंगुर्ला मिस्टर सागर कदम. सन्मान्य बाळा मुसळे काका यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या रजनीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करतोय. भगवती आंबरड आणि त्यांच्या विरोधात असेल दशावतार योद्धा अणाव. गौरव विर्लेकर त्यांच्या विरोधात असतील वैभव परब. संतोष बागवे त्यांच्या विरोधात असतील विजू दळवी आणि आमचे मित्र प्रशांत मिस्त्री. टेल नाणेफेक जिंकतोय. भगवती आंबरड क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. आपण आपला निर्णय तयार ठेवायचा आहे. नवीन सामना हा सामना झाल्यानंतर ताबडतोब आपण नवीन सामन्याला सुरुवात करणार आहोत. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद समीर. नमस्कार, शुभ संध्याकाळ, स्वागतम सुस्वागतम.
सर्वप्रथम परमपवित्र माझ्या मातृभूमीला आदरपूर्वक हृदयपूर्वक नमस्कार. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत, आपल्या मराठी अस्मितेचा स्वाभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. उपस्थित मान्यवर तमाम क्रीडारसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025चा थरार कालपासनं आपण या मैदानावरती अनुभवतोय. एकंदरीत स्पर्धेची आजची दुसरी रात्र, दुसरी रजनी व या दुसऱ्या रजनीतील सामना क्रमांक पहिला यावेळी मैदानावरती सुरू होतोय. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा व त्यांच्या विरोधामध्ये रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी अशी पहिली प्राथमिक लढत यावेळी मैदानावर. नाणेफेकीचा कौल जरूर रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने झुकतोय व नाणेफेक मैदानावरती विजयी ठरल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ हा 30 चेंडूंमध्ये 46 धावा जमवितोय, तर डाबाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 47 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी स्पर्धेदरम्यान सुकळवाड माजी उपसरपंच आदरणीय किशोरजी पेडणेकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं देखील खूप खूप स्वागत, वेलकम सर. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानपन्न व्हा. लेट्स प्लेचा इशारा अंकुश बांबर्डेकर सरांचं म्हणजे सामना सुरू होण्याची सूचना व स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो समीर पेडणेकर, तर त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने ओंकार देवलकर व गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय तो श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुषार धामापूरकर. यावेळी पहिला चेंडू होता, फिरकी घेणारा चेंडू वरती फटका जरूर फसतोय, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय, त्याच्या देहावरनं चेंडू निर्जन स्थळी पडतोय, अर्थात खाली इलाक्यात पडतोय. जोपर्यंत बॅकअप दिलं जात आहे 3 खेळाडूंकडनं तोपर्यंत एकेरी धाव घेत एकेरी धाव्याची पावलं दुसऱ्या धावेकडे वळत आहेत व बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं खऱ्या अर्थानं 47 धावांच्या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात होते ती रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती, त्याही पेक्षा पहिलं षटक अर्थात गोलंदाजासाठी जोखीम असेल व ते जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो तुषार धामापूरकर. विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपल्या नजरेनं दोन्ही फलंदाज निहाळतायत व तदनंतर सज्ज होत आहेत ते फलंदाजीसाठी. यावेळी हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅक ऑफ द लाईनचा चेंडू होता, बहुधा या ठिकाणी घोषांकी क्षेत्रात चेंडू पोहोचतोय म्हणजे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकेरी धाव असल्याचा निर्वाळा आमच्या अनुभवी पंचांचा येतोय व निघालेली एकेरी धाव ही लाख मुलाची हे दोन्ही फलंदाज मनोमन जाणतायत व त्या निघालेल्या एकेरी धावेने आघाडीच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व सांघिक धावफलक 47 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय तो रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी या क्रिकेट संघाचा. ज्यावेळी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका निघतोय तो अर्थातच सिली मिडऑफला. जोपर्यंत मिडऑफचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय, स्वतःचं नियंत्रण ठेवतोय, स्वतःचा ताबा ठेवतोय, फेकी केली जाते तोपर्यंत एकेरी धाव घेतोय, एकेरी धाव घेण्याचा मोह टाळला जातोय तो फलंदाजाकडनं व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. ज्यावेळी फिरकीचा जादूगर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय, फटका जरूर फसतोय, शॉट मिड विकेट वरती झेल टिपला जातोय व एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळ यावेळी फलंदाज समीर पेडणेकरचे समाप्त होते. निराश वदनाने, दुःखी वदने त्याला मैदानाचा रस्ता सोडावा लागतोय व तंबूचा आसरा घ्यावा लागतोय तो डीजेच्या साथीनं. विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आदरणीय किशोरजी पेडणेकर साहेब या ठिकाणी दाखल होत आहेत. या कट्टागावचे माजी उपसरपंच आहेत, त्यांना सन्मानपूर्वक विनंती असेल. सुकळवाडचे या ठिकाणी माजी उपसरपंच आहेत किशोरजी पेडणेकर साहेब, यांचा सन्मान होतोय तुषार सकपाळ सर यांच्या शुभ हस्ते. आमच्या मुख्य व्यासपीठावर मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सुकळवाड गावचे माजी उपसरपंच आदरणीय किशोरजी पेडणेकर साहेब यांचा सन्मान होतोय.
विद्यमान उपसरपंच या ठिकाणी किशोरजी पेडणेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, स्वागत होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुषार सकपाळ सरांच्या शुभ हस्ते. नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. फलंदाजीसाठी रुपेश वायरकर हा देखील डावखुऱ्याचा फलंदाज एवढे मैदानावरती असेल. तर दुसऱ्या बाजूला अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर नव्या उत्साहात गोलंदाज तुषार धामापूरकर सज्ज. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा विवेक जबडेचे प्रयत्न या ठिकाणी अधुरे ठरतायत. चेंडू एक टप्पा घेतोय व वायडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. म्हणजे जो फटका अपेक्षित होता आल्या आल्या मैदानावरती रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला तो फटका डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश मैदानावरती टोलवतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, एक टप्पा घेतोय व वायडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय तो रुपेश वायरकर हा फलंदाज. तर सांघिक धावफलक मैदानावरती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शबे लोपर फुलटॉस पद्धतीचा चेंडू झेल टिपण्याची सुसंधी होते. अगदी पहिला प्रयत्नात झेल सुटतोय, दुसराही सुटतोय व त्यानंतर चेंडू त्याच्या वज्रमुठीतनं खाली पडतोय. परमपवित्र मायभूमीला चेंडू या ठिकाणी स्पर्श करतोय. झेलबाद होण्यापासून फलंदाज रुपेश वायरकर मैदानावरती बचावतोय. ते अरिष्ट, ते संकट त्याच्या डोक्यावरनं टळतंय. नाममात्र एकेरी धाव शेवटच्या चेंडूवरती व त्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती 8 वरती पोहोचतोय. तो एका चौकाराच्या साथीनं तब्बल 47 धावांचा पाठलाग 30 चेंडूंमध्ये मैदानावरती करतोय तो रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी हा क्रिकेट संघ. आघाडीचं षटक बरखुबीने मैदानावरती हाताळलं जात आहे ते तुषार धामापूरकरकडनं. नाममात्र एक चौकार त्याच्याकडनं प्रतिस्पर्धी संघाला दिला जातोय. त्याही पेक्षा महत्वपूर्ण फलंदाज समीर पेडणेकर या ठिकाणी बाद होतोय. म्हणजे आघाडीचं पहिलं षटक समाप्त व त्यानंतर 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 24 चेंडूंवरती 39 धावांची असेल ती आवश्यकता. चोवीस चेंडू 39 धावांची आवश्यकता व नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होतोय श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाकडून. विनंती असेल जे शॉर्ट फाईन लेग मध्ये आपले क्रीडा रसिक बसले आहेत त्यांना विनंती असेल आपण फक्त सीमारेषेच्या बाहेर बसा प्लीज. आयोजन कमिटीकडून आपल्याला सूचना येते. नीरज चव्हाण हा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक स्पेलची सुरुवात करणारं पहिलं व महत्वपूर्ण सांघिक डावातील दुसरं षटक तो मैदानावरती फेकतोय. यावेळी निर्बंध समाप्त होत आहेत. खेळाडूंवरचे विखुरली जाते क्षेत्ररक्षण व्यूहरचना. 5 खेळाडू असतील ते सीमारेषेवरती. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय, फटका निघतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. रुपेश वायरकरच्या बॅटमधनं आपण दुसरा मोठा फटका पाहतोय. म्हणजे आल्या आल्या चौकारानं तो स्वतःचं खातं खोलतोय. तर या षटकामध्ये गोलंदाजाचं स्वागत म्हणजे नीरज चव्हाणचं स्वागत एका षटकारानं मैदानावरती केलं जात आहे. चेंडू मधल्या यष्टीवरचा अगदी बॅटच्या मधोमध घेतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व चाहत्या प्रेक्षक वर्गात म्हणजे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय तो 6 धावांसाठी. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परत एकदा फटका टोलविला जातोय. तो वायडिश लॉंगॉनला अगदी 2 खेळाडूंना चेंडू सहज चकवतोय. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा धमाका आपण फलंदाजाच्या अर्थातच रुपेश वायरकरच्या बॅटमधनं अनुभवतोय. चेंडू याही वेळी डीप वायडिश लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर निघतोय तो 6 धावांसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 नेत्रदीपक फटके हे षटकारासाठी फलंदाज रुपेश वायरकरच्या बॅटमधनं. म्हणजे जे जीवनदान त्याला प्राप्त झालं होतं पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 4 या धावसंख्येवरती त्याचा मनोमन फायदा तो मैदानावरती घेताना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तो तुटून पडतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पहिला षटकार तर दुसरा फटका हा वायडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. सांघिक धावफलक 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगात यष्टिरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय. आडव्या बॅटने फटका टोलविण्याचं स्वप्न यावेळी तरी तुर्तास अधुरं राहत आहे फलंदाजाचं. अर्थातच डावखुऱ्याच्या
रुपेश वायरकरचा बऱ्याच अवधीनंतर चेंडू हा निर्धाव गणला जातोय. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला फटका जरूर टोलविला जातोय. एकेरी धाव घेतली जाते. दुहेरी धाव घेण्याची लालसा, मात्र ती लालसा अनिवार्य असल्याचा निर्वळा देणारी फेकी ही शॉर्ट मिड विकेटवरनं खेळाडूची अर्थातच गोलंदाजाच्या दिशेने बघता बघता एकेरी धाव घेतली जाते रुपेश वायरकर कडनं व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक 20 गाठ्याने दिसतोय. 20 पार करतोय. 21 धावा धावफलकावरती असतील त्या एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी उजव्या हाताचा फलंदाज ओमकार देऊलकर स्ट्राईकला सज्ज होतोय. चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर. चेंडू वाईड असल्याचा निर्बळ येतोय. सर नितीन जबडे यांचा म्हणजे अतिरिक्त एक धाव ही फलंदाजी करणाऱ्या रोही स्पोर्ट्स वायरकर वाडी क्रिकेट संघाच्या बाजूने जोडली जाते. तर सांघिक धावफलक 22 धावा. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्हचा फटका ऑफ साईडला अर्थातच चेंडू मिड ऑफला पार करतोय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. वाईडिश लॉंग ऑफ वरनं विवेक जबडे जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय प्राथमिकता चेंडूवरती आपलं नियंत्रण ठेवतोय, आपला ताबा ठेवतोय. फेकी गेली जाते गोलंदाजाच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव घेत ओमकार देऊलकर स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय व सांघिक धावफलक मैदानावरती 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. याही वेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू परत एकदा लॉंग ऑनला फटका सजविला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. परिणामतः झेल टिपला जातोय. शेखर प्रभू यांच्या वज्रमुठीमध्ये चेंडू विसावतोय. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय व 2 षटकार एका चौकारानं नटलेली खेळी फलंदाज रुपेश वायरकरची या ठिकाणी समाप्त होत आहे व या विकेटचं संपूर्णतः श्रेय हे शेखर प्रभू त्याहीपेक्षा गोलंदाज यांना मैदानावरती दिलं पाहिजे. तब्बल दुसरा हादरा नीरज चव्हाण या ठिकाणी देत आहेत. ते प्रतिस्पर्धी संघ रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला व सांघिक धावफलक 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती अनिरुद्ध ठोलम या ठिकाणी दाखल होतोय. ज्या फलंदाजाच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता मोठे फटके टोलविण्याची व अनेक सामने ज्याने अनेकदा एक हाती आपल्या संघाला विजय करून दिले, अनेक गोलंदाजांच्या उरात ज्यानं धडकी भरवली, तोच फलंदाज यावेळी सज्ज होतोय. तो अनिरुद्ध ठोलम यावेळी सज्ज होताना दिसेल. तो स्ट्राईक एंडला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 7 चेंडू 4 षटकार ठोकत 26 धावांची विक्रमी खेळी या मैदानावरती साकारली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावे होता तोच या ठिकाणी फलंदाज सज्ज होतोय. तो अनिरुद्ध ठोलम. गोलंदाजीमध्ये कोणताही अतिरिक्त बदल आपणास दिसत नाही. ज्या गोलंदाजाने या दुसऱ्या सत्राला सुरुवात केली होती तोच गोलंदाज वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं व डावातील महत्वपूर्ण तिसरं षटक मैदानावरती तुषार धामापूरकर हा गोलंदाज फेकतोय. तर त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी, तोडफोड फलंदाजी करण्यासाठी सलामीवीर ओमकार देऊलकर हा स्ट्राईकला असेल तर त्याच्या जोडीला ज्याची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकली तो अनिरुद्ध ठोलम म्हणजे डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती व ही जोडगोळी फोडण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. तो तिसऱ्या षटकामध्ये तुषार धामापूरकर. ज्यावेळी पहिला चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू पॉइंटला निघतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अगदी पहिल्या प्रयत्नात वेगात चेंडूवरती पोहोचतोय. चेंडू उचलला जातोय. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली जाते. नाममात्र एकेरी धाव घेतोय फलंदाज ओमकार देऊलकर. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सरकतोय. तर सांघिक धावफलक 1 पाऊल पुढे सरकताना दिसतोय. एका धावेने वृद्धिंगत होतोय, एका धावेने बदलतोय. तो 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज यावेळी आपली दिशा ठरवतोय म्हणजे ठीक पंचांना पार करत त्यांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतोय. तर स्ट्राईकला अनिरुद्ध ठोलम.
यावेळी हलक्या हातानं ढिल्या हातानं केवळ दिशा दर्शवली जात आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय. फेकी करण्याचा वेगात फेकी केली जाते विकास जबडेकडनं व याचाच परिणाम म्हणजे चेंडू गोलंदाज तुषार धामापुरकरच्या हातातनं निसटतोय. एकेरी धाव घेण्याची संधी यावेळी चालून येते. ती अनिरुद्धसाठी मिळालेली एकेरी धाव घेत नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय अनिरुद्ध ठोलम. तर सांघिक धाव फलक पाऊस शतकीय मजल मैदानावरती गाठतोय. तब्बल 25 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात टोलविला जातोय. क्षेत्ररक्षक विकास जबडेच्या सुरक्षित हातामधनं चेंडू निसटतोय. चेंडू खाली पडतोय. अर्थातच झेलबाद होण्यापासून ओमकार देऊलकर हा फलंदाज मैदानावरती बचावतोय. नाममात्र एकेरी धाव घेतोय व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 26 वरती पोहोचतोय. म्हणजे मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांनी विजय सहज साध्य करायचा या हेतून मैदानावरती अनिरुद्ध ठोलम त्याचा सहकारी ओमकार देऊलकर मैदानावरती फलंदाजी करतायत. यावेळी अनिरुद्ध ठोलम असेल तो स्ट्राईकला. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला फटका सजविला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतःच सर्वस्व झोकतोय. हवेमध्ये सूर लगावला जातोय. हवेमध्ये छलांग लगावतोय. परिणामता फटका हा सहजासहजी सीमापार होणार नाही याची खातर जमा. चेंडू रोखला जातोय. तब्बल चौकार मैदानावरती रोखतोय तो डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू. याही वेळी एकेरी धाव घेतली जाते व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण यावेळी सलामीवीर मॅन फ्रॉम देवली ओमकार देऊलकर हा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला. विकास जबडेचे प्रयत्न जरूर होते. झेल टिपण्याचे मोक्याच्या क्षणी प्रयत्न हे प्रयत्नच राहत आहे. चेंडू मिड विकेटला सहज चकवतोय. चेंडू डीप पर्यंत पोहोचतोय. मनोमन 3 खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतायत चेंडूवरती ताबा ठेवतायत. फेकी केली जाते तोपर्यंत एकेरी धाव याही चेंडूवरती घेतोय तो फलंदाज ओमकार देऊलकर व सांघिक धाव फलक 28. तिसरा षटक या ठिकाणी सुरू आहे आणि अजून आपल्याकडे फक्त 9 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजविला जातोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं एकेरी धाव जरूर अनिरुद्ध पूर्ण करतोय. निघालेल्या एकेरी धावेनिशी खेळ समाप्त होतोय. 3 षटक 18 चेंडूंचा व त्या 3 षटकांच्या सांगती अखेरीस सांघिक धाव फलक 29 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बंटी चव्हाण आपली आवश्यकता आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. बंटी चव्हाण कॉम बॉक्समध्ये या. अजूनही शेवटचे 12 चेंडू 2 षटकांचा थरार बाकी असेल व प्रति षटक 9च्या सरासरीने 18 धावा बनवायच्या आहेत त्या रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला. व या 12 चेंडूत 18 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. आणि गोलंदाजीच्या आक्रमणावरती शेखर प्रभू आपल्या देशाचे जाबाज सिपाही महाराष्ट्र पोलीस सिंधुदुर्ग पोलीस या ठिकाणी सज्ज होत आहेत. ते गोलंदाजीच्या आक्रमणावर प्राथमिकता आपली दिशा ठरविली जाते व ठीक कॉमेंट्री बॉक्स एंडच्या समोर सर नितीन जबडे यांना पार करत त्यांच्या डाव्या हातीनं राईट आर्म उर्ध विकेट पद्धतीचा मारा व त्यांना सामोरा जाण्यासाठी किंबहुना राहिलेले 12 चेंडू व 18 धावांची जी आवश्यकता ती पूर्ण करण्यासाठी फलंदाज अनिरुद्ध ठोलम असेल तो यावेळी स्ट्राईकला. पहिला चेंडू आखोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता. मिड विकेटला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक विवेक जबडे झेलकाली झेल मैदानावरती टिपला जातोय व मोठा मासा गळाला लागतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फलंदाज अनिरुद्ध ठोलम जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. फटका आसमंतात विरतोय व डीप मिड विकेटचा खेळाडू विवेक जबडे कोणतेही अतिरिक्त जोखीम न घेता चेंडूवरती वेगात पोहोचतोय. झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर मैदानावरती एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी ही समाप्त होतोय. फलंदाज अनिरुद्ध ठोलम बॅक टू द पॅव्हिलियन.
तीन गडी मैदानावरती बाद होत आहेत. 29 धावा धावफलकावरती जमविल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती जे जाळं मैदानावरती रचलं होतं शेखर प्रभू यांनी अर्थातच अनिरुद्ध ठोलमसाठी तो मोठा मासा यावेळी गळायला लागतोय. प्राइज विकेट प्राप्त होत आहे व तदनंतर नव चैतन्याचं वातावरण उत्साहाचं वातावरण आपण अनुभवतोय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाच्या खेम्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज अमित डिचोलकर मैदानावरती सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. चला विनंती असेल सामना फास्ट घ्या. आपल्याकडे वेळेचे निर्बंध आहेत आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे अगदी कमी कालावधी आहे. ज्यावेळी दुसरा चेंडूचा टप्पा उजव्या ष्टीवरती फटका टोलविला जातोय तो डीप कव्हरला नाममात्र एकेरी धाव घेतोय अमित डिचोलकर. आल्या आल्या स्वतःचं खातं एकेरी धावेने खोलतोय. तर यावेळी स्ट्राईकला ज्याने पहिल्या षटकापासून बऱ्याच चेंडूंचा सामना केला तो सलामीवीर अजूनही तग धरून मैदानावरती एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलत ठेवतोय तो ओमकार देऊलकर यावेळी स्ट्राईकला सज्ज होताना दिसेल. म्हणजे आतापर्यंत ज्याने 4 चेंडूंचा सामना केलाय व वैयक्तिक 4 धावा ज्याने खर्च केल्यात वसूल केल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांकडनं तो ओमकार देऊलकर यावेळी सज्ज होतोय. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट अप्परकटचा फटका डीप पॉइंटला पॉइंटच्या खेळाडूच्या अगदी डोक्यावरनं चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. चेंडू पॉइंट पर्यंत पोहोचतोय. सर्कलमधनं चेंडूचा पाठलाग करतोय व जोपर्यंत डीप कव्हरचा खेळाडू आपल्या सहकार्याच्या समवेत चेंडूवरती पॉइंटला पोहोचतोय तोपर्यंत प्राथमिकता एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे विलंब होतोय फेकी करायला. याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत व बघता बघता दुसऱ्या धावेची पावलं यशस्वी तिसऱ्या धावेकडे वळत आहेत. बहुमूल्य 3 धावा या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाच्या बाजूनं. आता 9 चेंडूंचा खेळ बाकी व 14 धावांची आवश्यकता असेल ती रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला 9 चेंडूंचा थरार बाकी व 14 धावांची आवश्यकता. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी आपण शेखर प्रभू यांची अनुभवतोय. चेंडू गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग घेतोय. त्याहीपेक्षा अनपेक्षित चेंडू या ठिकाणी उंची गाठतोय. चेंडू परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण अगदी शरीराच्या बाजूनं वेगात चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने विसावतोय व विजयाचं समीकरण 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. याही वेळी ते चित्र मैदानावरती आखोट टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या पट्ट्यात स्पर्धेचे निर्बंध त्या ठिकाणी चेंडूचा घोषांकित क्षेत्रात प्रवेश एकेरी धाव असल्याचा निर्वाळ येतोय. स्क्वेअर लेग पंच सर अंकुश बांबार्डेकर यांचा व निघालेल्या एकेरी धावेने 1 बाउन्सचा देखील इशारा हा गोलंदाजाला दिला जातोय. त्याला सक्त ताकीद दिली जाते गोलंदाजाला तंबी दिली जाते. यानंतर या पद्धतीचा चेंडू जर गोलंदाजाने मैदानावरती हाताळला तर तटस्थ पंचांची अनुभवी पंचांची जोडगोळी ही गोलंदाजाला दंडी करण्यासाठी मैदानावरती उभी ठाकते. निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक मैदानावरती पोहोचतोय तो 34 धावा. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती अमित डिचोलकरच्या बॅटमधनं मोठा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. एकंदरीत या षटकारानं 6 धावांचं अंतर कमी होत आहे. आता विजयाच्या समीकरणाचा विचार केला तर शेवटचे 6 चेंडू बाकी व 7 धावांची असेल ती आवश्यकता. अगदी शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज शेखर प्रभू यांच्याकडनं चूक होतोय. चेंडू हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा फेकला जातोय. चेंडू बॅक ऑफ द लेनचा बराचसा मागे फेकला जातोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व जी मोकळीक आपण अनुभवतोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ती मोकळीक ती भली मोठी दरी एका षटकारानं फलंदाज भरून काढतोय. बघता बघता चेंडू चाहत्या प्रेक्षक वर्गात म्हणजे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय व आता विजयाचं समीकरण शेवटचे 6 चेंडू अंतरिम 6 चेंडू व 7 धावांची आवश्यकता. निखिल पराडकर हा या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता.
त्यावेळी फलंदाज पुढे सरकतोय. ओमकार देऊलकर पदलाल इथे दर्शवतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका लॉंग ऑफला निघतोय. जोपर्यंत लॉंग ऑफचा खेळाडू पहिल्या प्राथमिक प्रयत्न चेंडू उचलतोय, फेकी केली जाते, तोपर्यंत एकेरी धाव मैदानावरती फलंदाज घेतोय व त्या एकेरी धावेने आता शेवटचे 5 चेंडू बाकी व त्या 5 चेंडूंवरती विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. त्यामुळे आखूट टप्प्याचा चेंडू होता. परत एकदा डीप स्कोरल्याच्या पट्ट्यात फटका टोलविला जातोय. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न मोक्याच्या क्षणी अयशस्वी ठरतायत. चेंडू 2 टप्पे घेतोय. चेंडू डीप स्कोरलेक सीमारेषा उलटतोय व चौकारानं यावेळी या सामन्यातील हवा काढून टाकली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 4 धावेने 2 धावेचा इशारा येतोय अनुभव पंचांचा, म्हणजे 2 धावेच्या साथीनं या ठिकाणी 2 धावा प्राप्त होत आहेत त्या रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला. तर सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 43 धावांवर. आणि कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेदरम्यान, त्यामुळे 4 धावा या बांधवाव्या लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. याही वेळी एकेरी धाव मैदानावरती घेतली जात आहे. गोलंदाज सुरेख कमालीची गोलंदाजी अंतरिम षटकामध्ये करतोय. आता विजयाचं समीकरण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू बाकी व त्या 3 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल ती रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला. स्ट्राईकला सलामीवीर सज्ज होतोय तो ओमकार देऊलकर. शेवटी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फिरकीचा जादूगर कमालीची गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षकाला चेंडू सहज चकवतोय. जोपर्यंत फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती उचलतोय, पोहोचतोय, चेंडू उचलतोय, फेकी केली जाते यष्टीरक्षकाच्या दिशेने, तोपर्यंत एकेरी धाव घेत सांघिक धाव फलक 45 वरती पोहोचतोय. आता शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी व विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. आणि कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेदरम्यान, त्यामुळे 2 चेंडू 2 धावा आवश्यक असतील त्या रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी क्रिकेट संघाला. त्यावेळी झेल टिपण्याची सुसंधी अर्थात दवडली जात आहे. स्ट्राईक घेतोय स्वतःकडे तो सलामीवीर ओमकार. यावेळी सामन्यात परत एकदा रंगत वाटतंय. दोलायमान स्थितीत सामना, म्हणजे दोन्ही क्रिकेट संघांना विजयाची समसमान संधी. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल व 2 धाव्यांची असेल ती आवश्यकता. शेवटचा 1 चेंडू मैदानावरती बाकी असेल व विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल ती रोही स्पोर्ट्स वायरकरवाडी या क्रिकेट संघाला. रणनीती मैदानावरती आखली जाते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ आयोजन कमिटीकडनं विनंती असेल, सूचना येते, प्लीज कोऑपरेट. आपण क्षेत्ररक्षण सजवा. अजूनही तब्बल 6 सामने मैदानावरती होणं बाकी. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती सागर वायरकर अष्टपैलू खेळाडू दाखल होतोय. मात्र स्ट्राईकला असेल ओमकार देऊलकर सलामीवीर, ज्याच्यावरती संघाच्या आशा अपेक्षा असेल. संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण भिस्त संघाची यावेळी ओमकार देऊलकरच्या खांद्यावरती. मात्र दुसऱ्या बाजूनं कमालीची गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज मैदानावरती निखिल पराडकर करतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी व 2 धावांची आवश्यकता. त्यामुळे हलक्या हातानं ढिल्या हातानं या ठिकाणी चेंडू टोलविला जातोय. एकेरी धाव सहज घेतली जाते. मित्रांनो, पंच खातं जमा करतील, एकमताने निर्णय घेतील व थोड्याच अवधीमध्ये पंचांचा निर्णय येईल आमच्यापर्यंत.
जो निर्णय असेल तो पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. अन्य खेळाडू 2 फलंदाज 11 क्षेत्ररक्षकांव्यतिरिक्त कोणीही मैदानात जाऊ नये याची आपण नोंद घ्या.